Good evening to all of you. CCMP एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू जे सिस्टीम्स आपल्या डिस्कशनच्या राहिलेल्या आहेत त्यामध्ये CNS सिस्टीम एक आहे. तर CNS सिस्टीम मधले जे महत्त्वाचे टॉपिक आहे एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू ते आता आपण डिस्कस करण्यास स्टार्ट करणार आहोत. त्यातला पहिला टॉपिक आहे जो एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू महत्त्वाचा आहे, ड्रग्ज युजफुल इन द ट्रीटमेंट ऑफ पार्किन्सनिझम. ऑलरेडी त्याचे मागील वर्षीचे व्हिडिओज तुम्हाला मी साईटवर अपलोड केलेलेच आहेत. तर आजचं जे लेक्चर आहे ते एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू मी मोस्टली तुमचं ते घेणार आहे आणि एक्झामच्या दृष्टीने काय काय पार्ट महत्त्वाचा आहे. डिटेल लेक्चरसाठी तुम्ही मागील वर्षाचे व्हिडिओ बघू शकता, परंतु एक्झामसाठी जेवढा पार्ट महत्त्वाचा आहे तो सिम्प्लिफाईड फॉर्ममध्ये डिस्कस मी इथं करत आहे. तर ड्रग युजफुल इन द ट्रीटमेंट ऑफ पार्किन्सनिझम. पार्किन्सनिझम जो आजार आहे हा एक न्यूरोडिजेनरेटिव्ह डिसऑर्डर आहे. इट इज द सेकंड मोस्ट कॉमन न्यूरोडिजेनरेटिव्ह डिसऑर्डर. मोस्ट कॉमन न्यूरोडिजेनरेटिव्ह डिसऑर्डर हा अल्झायमर डिसीज आहे. आपण पाहिलं होतं अल्झायमर डिसीज मध्ये मेमरी लॉस होते आणि काही अँटीकोलिनिस्टरेज ड्रग त्यामध्ये उपयुक्त असतात, रिवास्टिगमिन सारखे. ओके, गॅलंटामाइन, डोनेपेजिल ते आपण अल्झायमर डिसीज मध्ये यूज करतो. तर पार्किन्सनिझम हा एक न्यूरोडिजेनरेटिव्ह डिसऑर्डर आहे आणि डोपामाइन न्यूरॉनचं इथं डिजनरेशन होतं. त्यामुळं बेसल गँगलियामध्ये डोपामाइन आणि ऍसिटिल कोलिन हे जे न्यूरोट्रान्समीटर आहेत त्यांचं इम्बॅलन्स होऊन जे बेसल गँगलियाचं कार्य आहे ते व्यवस्थित होत नाही आणि त्यामुळं हा पार्किन्सनिझम नावाचा आजार होतो. तर हा जो डिसऑर्डर आहे हा एक एक्स्ट्रा पिरॅमिडल डिसऑर्डर आहे. त्यामध्ये ट्रिमर्स, रिजिडिटी, हायपोकायनेझिया किंवा अकायनेझिया, पोस्चरल ॲबनॉर्मॅलिटी हे मॅनिफेस्टेशन दिसतात. तर सुरुवातीला साइन सिम्पटम्स काय दिसतात, तो आजार का होतो, त्याचं कारण काय, आणि जर कारण माहीत झालं तर त्याची ट्रीटमेंट कशी देऊ शकते हे तुम्हाला कळणार आहे. तर मॅनिफेस्टेशन मध्ये ट्रेमर्स, रिजिडिटी, हायपोकायनेझिया, ज्या मुवमेंट आहे त्या स्लो झालेल्या असत्या, पोस्चरल ॲबनॉर्मॅलिटी. जी ट्रेमर्स पार्किन्सनिझमच्या पेशंटमध्ये दिसून येतात ते कॅरेक्टरिस्टिक पिल रोलिंग नावाचे टाईपची ट्रिमर असते आणि ही रेस्टिंग स्टेटला ती ट्रिमर दिसते. म्हणजे रेस्टिंग स्टेटला पिल रोलिंग ट्रिमर्स पेशंटमध्ये दिसतात, रिजिडिटी पेशंटमध्ये दिसून येते आणि त्याचप्रमाणे मुवमेंट ह्या स्लो झालेल्या असतात, त्याला आपण हायपोकायनेझिया म्हणतो, आणि पोस्चरल ॲबनॉर्मॅलिटी ही पेशंटमध्ये दिसून येते. तर हे त्याचे मॅनिफेस्टेशन झालेले आहेत. तर आपण पाहिलेलं आहे की एक्स्ट्रा पिरॅमिडल डिसऑर्डर आहे आणि ट्रेमर्स, रिजिडिटी, हायपोकायनिया, पोस्चरल ॲबनॉर्मॅलिटी हे त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स फीचर्स आहेत. तर ह्या पेशंटमध्ये शफलिंग येत असतं, स्मॉल स्टेप पेशंट टाकतो, मास लाईक फेस असतं, सायलोरिया म्हणजे सायलोरिया म्हणजे जे सिक्रिशन्स आहेत आपल्या तोंडामधले ते वाढतात, सिबोरिया, त्यानंतर बोलताना प्रॉब्लेम्स येतात, मूड चेंजेस होतात, काही पेशंटमध्ये लाईफमधला इंटरेस्ट कमी होतो आणि कधी कधी डिमेन्शियाही होऊ शकतं. तर मॅनिफेस्टेशन एक्झाममध्ये कोणी विचारणार नाही तुम्हाला फार्मॅकॉलॉजी पॉईंट ऑफ व्ह्यू. तर तुम्हाला त्यामध्ये तो आजार का होतो हे जाणून घेणं फार महत्वाचं आहे. त्यावेळा नंतरच तुम्हाला त्याची मॅनेजमेंट लक्षात येणार आहे. ओके, तर हा जो पार्किन्सनिझम नावाचा आजार आहे, जो मोस्ट कॉमन टाईप आहे त्याला आपण इडिओपॅथिक पार्किन्सनिझम म्हणतो किंवा पार्किन्सन डिसीज असं म्हणतो. जेम्स पार्किन्सन नावाच्या सायंटिस्टने 1817 मध्ये तो डिस्कवर्ड केला होता. त्याला पहिले पॅरालायसिस ॲजिटन्स असंही नाव दिलं गेलं होतं. तर हा एक प्रकार आहे आणि हा प्रकार का होतो की जे डोपामाइनचे न्यूरॉन आहे बेसल गँगलियामध्ये
ओके, त्याचं डिजनरेशन होतं. ओके, त्याचं डिजनरेशन झाल्यामुळं बेसल गँगलियामध्ये डोपामाइन तयार करणारे जे न्यूरॉन्स आहेत त्यांची संख्या कमी होते. मग डोपामाइनची अमाऊंट कमी होतं. डोपामाइन आणि ऍसिटिल कोलिन हे जे न्यूरो ट्रान्समीटर आहे ते बेसल गँगलियाचं कार्य करण्यासाठी इक्विलिब्रियम मध्ये असणं गरजेचं आहे. डोपामाइनची लेवल कमी झाल्यामुळं डोपामाइन ऍसिटिल कोलिन इम्बॅलन्स होतो आणि मग तो आजार होतो. तो आजार का होतो, तो न्यूरो डिजनरेशन का होतं, त्याबद्दल एक्झॅक्ट कॉज काही क्लिअर नाही. काही ज्या थिअरीज आहेत त्यामध्ये जेनेटिक फॅक्टर असतील किंवा ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसमुळं डिजनरेशन होतं असंही हायपोथेसिस आहेत, परंतु एक्झॅक्ट कॉज त्याचा माहित नाही. म्हणून त्याला इडिओपॅथिक पार्किन्सोनिझम असंही म्हणतात, म्हणजे डिजनरेशन का होतं त्याचं कारण माहित नाही. आता हा मोस्ट कॉमन कॉज आहे पार्किन्सोनिझमचा. काही ड्रग्स दिल्यामुळे ही पार्किन्सोनिझम नावाचा साईड इफेक्ट होतो. त्याला आपण ड्रग इंड्यूस पार्किन्सोनिझम म्हणतात. जे ड्रग डोपामाइन रिसेप्टर ब्लॉक करतात ब्रेन मधले, बेसल गँगलिया मधले, ब्रेन मध्ये बेसल गँगलिया मधले, ते ड्रग जेव्हा आपण यूज करतो ते ड्रग पार्किन्सोनिझम नावाचा साईड इफेक्ट प्रोड्यूस करतात. त्याला आपण ड्रग इंड्यूस पार्किन्सोनिझम म्हणतो. त्यामध्ये मग न्यूरोलेप्टिक ड्रग आहेत. ओके, न्यूरोलेप्टिक मध्ये क्लोरोप्रोमॅझिन, हॅलोपेरिडॉल हे ड्रग आहे. प्रोकायनेटिक ड्रग मेटोक्लोप्रामाइड हा एक ड्रग आहे. डॉम्पेरिडॉन पण प्रोकायनेटिक ड्रग आहे, परंतु तो पण D2 अँटॅगोनिस्ट आहे, पण तो एक पार्किन्सोनिझम किंवा एक्स्ट्रा पिरामिडल ऍडव्हर्स इफेक्ट दाखवत नाही, कारण तो ब्लड ब्रेन बॅरियर क्रॉस करत नाही, हे आपण पाहिलेलं आहे. तर हे झाले दोन प्रकारचे पार्किन्सोनिझम आणि त्यांची ट्रीटमेंट लाईन ही काय आहे ते पण आपण जाणून घेणार आहोत. तर पॅथोफिजिओलॉजी आता आपण डिटेलमध्ये डिस्कस करणार आहे. नक्की काय होतं, न्यूरो डिजनरेशन झाल्यावर काय होतं, कोणत्या पार्टचं न्यूरो डिजनरेशन होतं ते आपण पाहणार आहोत. तर बेसल गँगलियाचे जे पार्ट्स आहेत त्यामध्ये तुम्हाला डिटेल जायचं नाहीये. फक्त बेसल गँगलियामध्ये डोपामाइन आणि ऍसिटिल कोलिनचा इम्बॅलन्स झाल्यामुळं पार्किन्सोनिझम नावाचा आजार होतो. आणि हा इम्बॅलन्स का होतो की डोपामाइन सिंथेसाइज आणि स्टोअर करणारे न्यूरॉनचं डिजनरेशन होतं. ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर कुठलं होतं, तर बेसल गँगलियामध्ये वेगवेगळे पार्ट आहे, त्यात मी जाणार नाही. म्हणजे जसं स्ट्रायटम आहे, सबस्टेन्शिया नायग्रा पार्स कॉम्पॅक्टा आहे. ओके, असे काही पार्ट्स आहेत. ओके, सबथॅलॅमिक न्यूक्लाय आहे, ग्लोबस पॅलिडस आहे. फक्त तुम्हाला एक लक्षात ठेवायचं आहे की एक बेसल गँगलियामध्ये स्ट्रायटम मध्ये डोपामाइन आणि ऍसिटिल कोलिनची लेवल इक्विलिब्रियम मध्ये असणं महत्वाचं आहे. डोपामाइन आणि ऍसिटिल कोलिन ह्यांची लेवल इक्विलिब्रियम मध्ये असेल स्ट्रायटम मध्ये, तर ते बेसल गँगलियाचं कार्य व्यवस्थित चालवण्यास मदत करतात. तर स्ट्रायटम मध्ये डोपामाइन ऍसिटिल कोलिन हे त्यांच्या रिसेप्टरवर ऍक्ट होतात. डोपामाइन डोपामाइन रिसेप्टरवर ऍक्ट होतं, ऍसिटिल कोलिन मस्कुरेनिक रिसेप्टरवर ऍक्ट होतं आणि एक्स्ट्रा पिरॅमिडल ट्रॅकचं कंट्रोल ते करतात. म्हणजे जे कोऑर्डिनेशन आहे मुवमेंटचं ते व्यवस्थित होतं. यामध्ये जर इम्बॅलन्स झाला तर पार्किन्सोनिझम नावाचा एक आजार होतो किंवा एक्स्ट्रा पिरॅमिडल सिम्पटम्स दिसतात. तर त्यामध्ये हा डोपामाइन जो आहे तो सबस्टेन्शिया नायग्रा पार्स कॉम्पॅक्टा, ओके, इथं जे डोपामिनर्जिक न्यूरॉन आहे तिथं तयार होतो आणि तिथून तो नायग्रोस्ट्रायडल ट्रॅकने स्ट्रायटम मध्ये येतो. तर हे जे सबस्टेन्शिया नायग्रा मधले डोपामिनर्जिक न्यूरॉन आहेत, ओके, तर त्याचं डिजनरेशन झालं असतं. नायग्रोस्ट्रायडल ट्रॅक मधले जे न्यूरॉन्स आहेत त्याचं डिजनरेशन झालेलं असतं आणि त्यामुळं स्ट्रायटम मधलं डोपामाइनची लेव्हल कमी होते आणि डोपामाइन आणि ऍसिटिल कोलिनचा इम्बॅलन्स होतो आणि पार्किन्सोनिझमचे सिम्पटम्स दिसून येतात. तर थोडक्यात काय, बेसल गँगलियामध्ये स्ट्रायटम मधले डोपामाइन ऍसिटिल कोलिनचं इम्बॅलन्स झाल्यामुळे पार्किन्सोनिझम नावाचा आजार होतो. तर याला ट्रीट करण्यासाठी काय करू शकतो हे तुम्हाला हे लक्षात घ्यायचं आहे. आता इडिओपॅथिक पार्किन्सोनिझमची पॅथोफिजिओलॉजी पाहिजे. ड्रग इंड्यूस पार्किन्सोनिझम हे असे ड्रग दाखवतात जे
बेसल गँगलिया मधल्या स्ट्रायटम मधले डोपामाइन रिसेप्टर ब्लॉक करतात. त्यासाठी ड्रगला ब्लड ब्रेन बॅरियर क्रॉस होणं गरजेचं असतं आणि ते ड्रग D2 रिसेप्टर ब्लॉक करणारे ड्रग पाहिजे. मग त्यामध्ये मेटोक्लोप्रामाइड आहे. ओके. त्यानंतर क्लोरप्रोमॅझिन आहे, हॅलोपेरिडॉल आहे. तर क्लोरप्रोमॅझिन, हॅलोपेरिडॉल हे न्यूरोलेप्टिक ड्रग आहे, अँटीसायकोटिक ड्रग आहे. तर ते पार्किन्सोनिझम दाखवू शकतात. त्याला ड्रग इंड्यूस पार्किन्सोनिझम असं म्हणतात. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके. तर ही झाली ड्रग इंड्यूस पार्किन्सोनिझम. म्हणजे ह्या पेशंट ड्रग इंड्यूस पार्किन्सोनिझम मध्ये स्ट्रायटम मध्ये डोपामाइन आणि ऍसिटिल कोलिनच्या लेवलमध्ये इम्बॅलन्स नसतो. डोपामाइनर्जिक न्यूरॉन चांगले असतात, ते डोपामाइन तयार करतात. ऍसिटिल कोलिनचे न्यूरॉन ऍसिटिल कोलिन रिलीज करतात. स्ट्रायटम मध्ये डोपामाइन ऍसिटिल कोलिन व्यवस्थित नॉर्मल अमाऊंट मध्ये असतो, परंतु डोपामाइन रिसेप्टर ब्लॉक झाल्यामुळे डोपामाइन रिसेप्टरवर ऍक्ट होऊ शकत नाही. D2 ब्लॉकिंग ड्रग यूज केल्यामुळे, त्यामुळे डोपामाइनची ऍक्शन येत नाही. ओके. तर हे झालं ड्रग इंड्यूस पार्किन्सनिझम. आता एक लक्षात घ्या, आपण पाहिलेलं आहे की बेसल गँगलियामध्ये डोपामाइनची लेव्हल कमी झाल्यामुळं पार्किन्सोनिझम होतं. म्हणजे बेसल गँगलियामध्ये डोपामाइनची लेव्हल जर कमी झाली तर पार्किन्सोनिझम होतं. त्याचप्रमाणे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की लिम्बिक सिस्टीम मध्ये जर डोपामाइनची लेवल वाढली, म्हणजे हा पण एक ब्रेनचा पार्ट आहे, तिथं जर डोपामाइनची लेवल वाढली तर सायकोसिस होतं. म्हणजे पार्किन्सोनिझम आणि सायकोसिस म्हणजे सिझोफ्रेनिया झालं, यांची पॅथोफिजिओलॉजी एक्झॅक्टली अपोजिट आहे. बेसल गँगलियामध्ये डोपामाइनची लेवल कमी झाली तर पार्किन्सोनिझम होणार, आणि लिम्बिक सिस्टीम मध्ये डोपामाइनची लेवल वाढली तर सायकोसिस होणार. बरोबर आहे. त्यामुळं आता पार्किन्सोनिझमला ट्रीट करण्यासाठी आपण असे ड्रग द्यायचे की जिथं डोपामाइनची लेवल वाढेल, डोपामाइन सारखे ऍक्ट होणारे ड्रग आपण देऊ शकतो. आणि सायकोसिस साठी डोपामाइनची ऍक्शन कमी करणारे म्हणजे डोपामाइन रिसेप्टर अँटागोनिस्ट आपण यूज करतो. तर दोघांची पॅथोफिजिओलॉजी एक्झॅक्टली अपोजिट आहे आणि ट्रीटमेंट पण एकदम विरुद्ध आहे. तर हे दोन आजार आपण CNS मध्ये डिस्कस करणार आहोत. तर बेसल गँगलियामध्ये डोपामाइनची लेवल कमी झाली तर पार्किन्सोनिझम होतं. लिम्बिक सिस्टीम मध्ये डोपामाइनची लेवल वाढली तर सायकोसिस होतं. त्यामुळं बेसल गँगलियामध्ये डोपामाइनची लेवल कमी झाल्यामुळे पार्किन्सोनिझम होत असेल तर त्याला ट्रीट करण्यासाठी आपण डोपामाइनची लेवल वाढवणारे ड्रग म्हणजे डोपामाइन प्रिकर्सर लिव्होडोपा यूज करतो. आणि सायकोसिस मध्ये आपण डोपामाइन अँटागोनिस्ट D2 अँटागोनिस्ट म्हणजेच न्यूरोलेप्टिक आपण यूज करतो. एक सायकोसिसची एक पॅथोफिजिओलॉजी ती आहे, एक्सिस डोपामाइन लेवल इन लिम्बिक सिस्टीम. तर हे परत नेक्स्ट याच्यात आपण पाहणारच आहोत. आता आपल्या आतापर्यंतच्या डिस्कशन मध्ये जे डिस्कस झालेलं आहे पॅथोफिजिओलॉजी मध्ये, तर इडिओपॅथिक पार्किन्सोनिझम साठी डोपामाइन आणि ऍसिटिल कोलिनची जे इम्बॅलन्स आहे ते करेक्ट करणं गरजेचं आहे. डोपामाइनची लेवल कमी असते, ऍसिटिल कोलिनची जास्त असते. तर आपण दोन प्रकारचे ड्रग इथे यूज करू शकतो, जे डोपामिनर्जिक सिस्टीमवर ऍक्ट होतात, जे कोलिनर्जिक सिस्टीमवर ऍक्ट होतात. असे दोन ग्रुप आहेत. डोपामिनर्जिक सिस्टीमवर जे ऍक्ट होणारे ड्रग आहेत ते डोपामिनची ऍक्शन वाढवणारे ड्रग आहेत, आणि कोलिनर्जिक सिस्टीमवर ऍक्ट होणारे ड्रग आहेत ते ऍसिटिल कोलिनची ऍक्शन कमी करणारे. कारण आपल्याला हा इम्बॅलन्स कमी करायचा आहे. म्हणजे डोपामाइन ऍसिटिल कोलिनचा इम्बॅलन्स जो बेसल गँगलियामध्ये होता, डोपामाइन कमी ऍसिटिल कोलिन जास्त, डोपामाइनची ऍक्शन कमी आहे ऍसिटिल कोलिनची जास्त, तर ते इम्बॅलन्स करेक्ट करण्यासाठी डोपामाइनची लेव्हल वाढवणारे ड्रग आपल्याला देणं गरजेचं आहे, किंवा ऍसिटिल कोलिनची ऍक्शन कमी करणारे ड्रग देणं गरजेचं आहे. तर क्लासिफिकेशन ऑफ ड्रग युजफुल इन पार्किन्सोनिझम दोन ग्रुप आहे, ड्रग्स अफेक्टिंग डोपामिनर्जिक सिस्टीम आणि ड्रग अफेक्टिंग कोलिनर्जिक सिस्टीम. आता ड्रग अफेक्टिंग डोपामिनर्जिक सिस्टीम मध्ये तुम्हाला सर्वांना माहिती आहे, लिओडोपा इज द ड्रग ऑफ चॉईस फॉर इडिओपॅथिक पार्किन्सोनिझम. तर हा लिओडोपा डोपामाइन प्रिकर्सर आहे. डोपामाइन नावाचा ड्रग मार्केटमध्ये अवेलेबल आहे, परंतु तो पार्किन्सोनिझम मध्ये उपयुक्त ठरत नाही. कारण डोपामाइन नावाचा ड्रग आपण दिल्यानंतर तो ब्लड ब्रेन बॅरियर क्रॉस करत नाही. हा डोपामाइनचा ड्रॉबॅक आहे. त्यामुळे डोपामाइन जरी अवेलेबल असेल मार्केटमध्ये पण तो पार्किन्सोनिझम मध्ये उपयुक्त. आपल्याला बेसल गँगलियामध्ये डोपामाइनची लेवल वाढवायची तर आपण बाहेरून डोपामाइन जो ड्रग आहे तो बाहेर जो
ड्रग आहे तो आपण देऊ शकत नाही पार्किन्सोनिझमच्या पेशंटला, कारण तो उपयुक्त ठरत नाही, तो ब्लड ब्रेन बॅरियर क्रॉस करत नाही, त्यामुळे तो बेसल गँगलियामध्ये पोहोचणारच नाही. मग त्याचा प्रिकर्सर यूज करतात लिओडोपा. लिओडोपा इज ए प्रो ड्रग. लिओडोपा इज ए प्रो ड्रग. हा ड्रग असा आहे की हा स्वतः इनॅक्टिव्ह आहे, बॉडीमध्ये ऍक्टिव्ह फॉर्म मध्ये कन्वर्ट होतो. तर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की लिओडोपा नावाचा जो ड्रग आहे, इट इज कन्व्हर्टेड इनटू डोपामाइन. ओके ओके, इट इज कन्व्हर्टेड इनटू डोपामाइन. ओके, तर स्वतः इनॅक्टिव्ह आहे पण बॉडीमध्ये तो ऍक्टिव्ह फॉर्म मध्ये कन्वर्ट होतो. तर लिओडोपा इज कन्वर्टेड इनटू डोपामाइन with the help of dopa decarboxylase enzyme, with the help of dopa decarboxylase enzyme. Okay, with the help of dopa decarboxylase enzyme. आता हा एन्झाईम ब्लड ब्रेन बॅरियरच्या बाहेर पण आहे आणि ब्रेनच्या आतमध्ये पण आहे, ब्रेनमध्ये पण आहे. जो बाहेरचा डोपा डिकार्बोक्झिलेज एन्झाईम आहे त्याला पेरिफेरल डोपा डिकार्बोक्झिलेज एन्झाईम म्हणतात, आणि जो ब्रेन मध्ये असतो त्याला सेंट्रल डोपा डिकार्बोक्झिलेज एन्झाईम म्हणतात. आणि दोन्ही एन्झाईम लिओडोपाचं कन्व्हर्जन डोपामाइन मध्ये करतात. जेव्हा आपण लिओडोपा देतो, तर जेव्हा आपण लिओडोपा अलोन यूज करतो त्यावेळेस मोर दॅन 95% लिओडोपा डोपामाइन मध्ये कन्वर्ट होतो बाय पेरिफेरल डोपा डिकार्बोक्झिलेज एन्झाईमनी ब्लड ब्रेन बॅरियरच्या बाहेर. आणि फक्त 1 ते 2% लिओडोपा हा ब्लड ब्रेन बॅरियर क्रॉस करतो, आणि ब्लड ब्रेन बॅरियर क्रॉस करून तो लिओडोपा सेंट्रल डोपा डिकार्बोक्झिलेज एन्झाईमनी डोपामाइन मध्ये कन्वर्ट होतो. आता पार्किन्सोनिझमच्या पेशंटमध्ये आपल्याला डोपामाइन ब्लड ब्रेन बॅरियरच्या आतमध्ये म्हणजे ब्रेनमध्ये बेसल गँगलियामध्ये वाटला पाहिजे. तर कामाच्या साठी जो लिओडोपा वापरला जातो तो फक्त 1 ते 2% असतो, कारण खूप सारा लिओडोपा ब्लड ब्रेन बॅरियरच्या बाहेरच डोपामाइन मध्ये कन्वर्ट होतो. तर हे झालं लिओडोपा कसा ऍक्ट होतो. म्हणजे लिओडोपा अलोन यूज केला तर ब्रेनमध्ये 1 ते 2% जाणार, सेंट्रल डोपा डिकार्बोक्झिलेज एन्झाईमनी डोपामाइन मध्ये कन्वर्ट होणार. ओके, आणि तो डोपामाइन मग डोपामिनर्जिक न्यूरॉन मध्ये स्टोअर्ड होणार, आणि जशी गरज आहे तसं बेसल गँगलियामध्ये रिलीज होणार, आणि मग त्यामुळे जो इम्बॅलन्स आहे तो करेक्ट होणार आहे. परंतु प्रॉब्लेम काय आहे लिओडोपा बरोबर, 95% जास्त लिओडोपा बाहेरच डोपामाइन मध्ये कन्वर्ट होतो, जो ऍक्शन साठी वापरला जात नाही. उलट तो बाहेर डोपामाइन जो तयार झालेला आहे तो काही साईड इफेक्ट प्रोड्यूस करतो. जसं तो CTZ वरचे डोपामाइन रिसेप्टरवर ऍक्ट होऊन वॉमिटिंग इंड्यूस करू शकतो, बीटा 1 रिसेप्टरवर ऍक्ट होऊन टॅकिकार्डिया करू शकतो, अरेथमियाचे चान्सेस वाढतात, अंजायनाचे चान्सेस वाढतात. ओके, मग आता हे डील करण्यासाठी की जे बाहेरचं लिओडोपाचं कन्वर्जन डोपामाइन मध्ये होतंय ते आपण कसं अवॉइड करू शकतो का, तर ते करू शकतो. त्यासाठी लिओडोपा बरोबर अजून एक ड्रग कंबाईन करावा लागतो, त्याचं नाव आहे पेरिफेरल डोपा डिकार्बोक्झिलेज इन्हिबिटर, आणि तो ड्रग आहे कार्बिडोपा. तर कार्बिडोपा इज ए पेरिफेरल डोपा डिकार्बोक्झिलेज इन्हिबिटर. कार्बिडोपा डज नॉट क्रॉस ब्लड ब्रेन बॅरियर, त्यामुळे तो सेंट्रल डोपा डिकार्बोक्झिलेज एन्झाईमला इन्हिबिट करत नाही. त्यामुळेच नाव दिलंय पेरिफेरल डोपा डिकार्बोक्झिलेज इन्हिबिटर, आणि नाव आहे ड्रगचं कार्बिडोपा. म्हणून आपण जर कार्बिडोपा लिओडोपा बरोबर कंबाईन केला तर लिओडोपाचं बाहेर डोपामाइन मध्ये होणारं रूपांतर आहे ते आपण अवॉइड करू शकतो, आणि जास्तीत जास्त लिओडोपा ब्रेन मध्ये पाठवू शकतो, आणि लिओडोपाचा डोस आपण जवळजवळ 1/4 कमी करू शकतो. म्हणून आपण लिओडोपा कार्बिडोपा कॉम्बिनेशन यूज करण्याचे फायदे खूप आहे. पेरिफेरल साईड इफेक्ट आपण कमी करू शकतो. ओके, तर ते आपण डिटेलमध्ये डिस्कस करणार आहे, आणि लॉंग क्वेश्चन मध्ये लिओडोपा कार्बिडोपा हा पार्टच महत्वाचा आहे. तर दुसरा जो ड्रग आहे पेरिफेरल डिकार्बोक्झिलेज इन्हिबिटर कार्बिडोपा, अजून एक ड्रग आहे बेनसराजाईड. तर हे अलोन इफेक्टिव्ह नाही, ते लिओडोपाचे ऍक्शन वाढवण्यासाठी यूज करतात, पण क्लासिफिकेशन मध्ये दिलेलं आहे. आता आपण लिओडोपा नावाचा ड्रग देऊन तो डोपामाइन मध्ये कन्वर्ट होईल आणि तो ॲज ए
एंडोजिनस डोपामाइन सारखा ऍक्ट होईल डोपामाइन रिसेप्टरवर, हा एक वे आहे. दुसरा असं करू शकतो आपण, असे ड्रग म्हणजे आपण ही रिप्लेसमेंट थेरपी देतोय थोडक्यात, बरोबर. पार्किन्सोनिझमचं जे डोपामाइन कमी झालेलं आहे ते ब्रेनमध्ये आपण डोपामाइन प्रोड्यूस म्हणजे आपण बाहेरून लिओडोपा देऊन तो ब्रेनमध्ये जाऊन डोपामाइन मध्ये कन्वर्ट होणार आहे. दुसरा वे आहे की असे ड्रग यूज करा ते डोपामाइन सारखे ऍक्ट होतील D2 रिसेप्टरवर, म्हणजे D2 रिसेप्टरला जाऊन बाइंड होतील आणि डोपामाइन सारखे ऍक्ट होतील, एंडोजिनस डोपामाइन सारखे. त्याला D2 रिसेप्टर अगोनिस्ट असं म्हणतात, डोपामिनर्जिक अगोनिस्ट असं म्हणतात. त्यात ब्रोमोक्रिप्टिन, प्रोपिनिरॉल, प्रॅमिपेक्झॉल हे ड्रग आहे. तर एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू लॉंग क्वेश्चनला डिओडोपा, कार्बिडोपा तुम्हाला माहित पाहिजे, बाकीचे ड्रग क्लासिफिकेशन पॉईंट ऑफ व्ह्यू माहित पाहिजे. द ब्रोमोक्रिप्टिन, प्रोपिरिनॉल, प्रॅमिपेक्झॉल डायरेक्ट नावं लक्षात ठेवा किंवा फक्त ब्रोमोक्रिप्टिन लक्षात ठेवलं तरी चालेल. अजून एक वे आहे की जे न्यूरॉन डिजनरेशन झालेलं आहे, तर न्यूरॉनचा नंबर कमी झालेला आहे, पण जे सर्व्हायव्हिंग न्यूरॉन आहे ते तर डोपामाइन बनवणार आहेत, म्हणजे डोपामाइन प्रोड्यूस झालेला आहे. त्याचे ऍक्शन आपण वाढवू शकतो का? वाढवू शकतो. कसं? त्याचं मेटाबॉलिझम इनहिबिट करून. तर त्याच्या मेटाबॉलिझमसाठी माऊ बी, मोनो अमाइन ऑक्सिडेज बी आणि कॉम्ट, कॅटाकोल ओ मिथिल ट्रान्सफरेज एन्झाईम लागतात. तर हे एन्झाईम इनहिबिट करणारे ड्रग आपण देऊ शकतो. तर ते कोणते ड्रग आहे? माऊ बी इनहिबिटर आणि कॉम्ट इनहिबिटर. माऊ बी इनहिबिटर आणि कॉम्ट इनहिबिटर. तर माऊ बी इनहिबिटर मध्ये सेलिजिलिन, रासाजिलिन हे ड्रग येतात आणि कॉम्ट इनहिबिटर मध्ये कॅटाकोल ओ मिथिल ट्रान्सफरेज इनहिबिटर, एंटाकॅपन, टोलकॅपन. तर हे ड्रग दिल्याने एंडोजिनस डोपामाइनचं मेटाबॉलिझम इनहिबिट होईल आणि त्याची ऍक्शन वाढेल. ओके, तर हे ड्रग हे आपण यूज करू शकतो. त्यानंतर अजून एक ड्रग आहे जो अँटीव्हायरल ड्रग आहे, त्याचं नाव आहे अमेंटिडिन. हा ड्रग दिल्याने सर्व्हायव्हिंग जे न्यूरॉन आहे डोपामाइन मधले, त्यातून डोपामाइनचं रिलीज वाढतं, त्याला डोपामाइन फॅसिलेटर असंही म्हणतो आपण. तर तो अमेंटिडिन आहे. तर हे सगळे ड्रग डोपामिनर्जिक सिस्टीमवर ऍक्ट होतात. आता जे ड्रग कोलिनर्जिक सिस्टीमवर ऍक्ट होतात ते आहेत अँटी कोलिनर्जिक ड्रग किंवा अँटी हिस्टॅमिनिक, ज्यांना अँटी कोलिनर्जिक प्रॉपर्टी आहे. मग यामध्ये सेंट्रल अँटीकोलिनर्जिक आहेत, ट्रायहेक्झिफिनिडिल, त्याला बेन्झेक्झॉल म्हणतात, प्रोसायक्लिडिन, बायपिरिडिन. आणि अँटीहिस्टॅमिनिक आहेत ज्यांना अँटीकोलिनर्जिक प्रॉपर्टी आहे, ऑर्फेनाड्रिन आणि प्रोमिथॅझिन. म्हणजे आपण एक तर डोपामाइनची लेवल वाढवू शकतो, डोपामाइनची ऍक्शन वाढवू शकतो, किंवा ऍसिटिल कोलिनचे ऍक्शन कमी करणारे ड्रग देऊ शकतो. तर सेंट्रल अँटीकोलिनर्जिक बेन्झेक्झॉल, प्रोसायक्लिडिन, बायपिरिडिन. बेन्झेक्झोलला ट्रायहेक्झिफेनिडिल म्हणतात. अँटीहिस्टॅमिक जे ज्यांना अँटीकोलिनर्जिक प्रॉपर्टी आहे ते पण यूज करू शकतो, प्रोमिथॅझिन, ऑर्फेनाड्रिन. तर तुम्हाला एक लक्षात ठेवायचं आहे की इडिओपॅथिक पार्किन्सोनिझमसाठी ड्रग ऑफ चॉईस विचारला तर तो लिओडोपा आहे. पण लिओडोपा ड्रग इंड्यूस पार्किन्सोनिझम मध्ये उपयुक्त ठरत नाही, कारण ड्रग इंड्यूस पार्किन्सोनिझम मध्ये D2 रिसेप्टर ब्लॉक झालेले असतात. लिओडोपा जरी दिला तर तो डोपामाइन मध्ये कन्वर्ट जरी झाला तरी तो D2 डोपामाइन जो तयार झालाय तो D2 रिसेप्टरवर ऍक्ट होऊ शकत नाही, कारण रिसेप्टर ब्लॉक आहे. मग ड्रग इंड्यूस पार्किन्सोनिझमसाठी ड्रग ऑफ चॉईस जर कोणता असेल तर तो अँटीकोलिनर्जिक ड्रग आहे, सेंट्रली ऍक्टिंग, किंवा अँटीहिस्टॅमिनिक जो सेंट्रली ऍक्टिंग, त्याला अँटीकोलिनर्जिक प्रॉपर्टी आहे. तर बेन्झेक्झॉल ऍटलीस्ट तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. सेंट्रल अँटीकोलिनर्जिक ड्रग वी शुड प्रेफर्ड इन ड्रग इंड्यूस पार्किन्सोनिझम. लिओडोपा इज नॉट इफेक्टिव्ह इन ड्रग इंड्यूस पार्किन्सोनिझम. तर 2 मार्कला क्वेश्चन आला तर तुम्हाला ते गोष्ट सांगता आली पाहिजे. आता तुम्हाला क्वेश्चन काय येणार आहे की classify drugs useful in the treatment of Parkinsonism. Write down mechanism of action, pharmacological effect, uses, adverse effect of levodopa, carbidopa, levodopa, किंवा what are the advantage, disadvantage of levodopa carbidopa combination. हे पण शॉर्ट नोट येऊ शकते किंवा लॉंग क्वेश्चनचा पार्ट आहे. त्यामुळं बाकी ड्रग्स तुम्हाला एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू महत्वाचे नाही. 2 मार्कला सेंट्रल अँटीकोलिनर्जिक ड्रग म्हणजे ड्रग इंड्यूस पार्किन्सोनिझम, कोणत्या ड्रगनी पार्किन्सोनिझम नावाचा साईड इफेक्ट होऊ शकतो आणि कोणते ड्रग त्यात उपयुक्त आहे, असा एक क्वेश्चन येऊ शकतो. तर लॉंग क्वेश्चन साठी आपल्याला लिओडोपा प्रिपेअर करायचा आहे. तर माझं जे डिस्कशन आहे ते एक्झाम ओरिएंटेड आहे, त्यामुळं एक्झामसाठी जे महत्वाचं आहे ते मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगणार आहे. डिटेल लेक्चर तुम्हाला ऐकायचं असेल तर मी जी लिंक तुम्हाला
मागच्या वर्षीची जी आहे ती देईल, ती तुम्ही त्या थ्रू डिटेल लेक्चर तुम्ही करू शकता. बाकी ड्रग्स जे आहेत त्यांच्या मेकॅनिझम सर्व डिटेलमध्ये त्यात आहे. परंतु एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू तुम्हाला ह्या स्टेजला जे महत्वाचं आहे, जेणेकरून तुमचा वेळ वाचेल, तेवढं मी तुम्हाला आता ह्या व्हिडिओत, म्हणजे तुमचं जे जो व्हिडिओ आहे हा एक्झाम ओरिएंटेड आपण प्रिपेअर करत आहोत, तर ते तुम्हाला लक्षात ठेवायचे. तर लिओडोपा विषयी तुम्हाला सर्व माहीत पाहिजे. तर हा प्रोड्रग आहे, प्रिकर्सर ऑफ डोपामाइन आहे. ओके. इझिली ब्लड ब्रेन बॅरियर क्रॉस करतो. हा वॉटर सोल्युबल ड्रग आहे, पण ब्लड ब्रेन बॅरियर क्रॉस करतो बाय युझिंग एरोमॅटिक अमायनो ऍसिड ट्रान्सपोर्टर. म्हणजे लिओडोपाच्या ऍब्सॉर्प्शनसाठी स्टमक किंवा स्मॉल इंटेस्टाईन मधून जे ऍब्सॉर्प्शन होतं तिथं पण एरोमॅटिक अमायनो ऍसिड ट्रान्सपोर्टर वापरलं जातं. आणि लिओडोपा ब्लड ब्रेन बॅरियर कसं क्रॉस करतो, तर जे एरोमॅटिक अमायनो ऍसिड ट्रान्सपोर्टर आहेत ते वापरून तो क्रॉस करतो. मेकॅनिझम काय? लिओडोपा क्रॉसेस ब्लड ब्रेन बॅरियर. त्यानंतर जे जिवंत किंवा सर्व्हायव्हिंग नायग्रोस्टाइडल न्यूरॉन्स आहेत, डोपामिनर्जिक न्यूरॉन म्हणू शकता तुम्ही, तिथं तो लिओडोपा घेतला जातो. इन द न्यूरॉन्स लिओडोपा इज कन्वर्टेड इन टू डोपामाइन अँड इट इज स्टोर्ड इन द न्यूरॉन अँड इट इज रिलीज अकॉर्डिंग टू द नीड इन द स्ट्रायटम. ओके. तर त्यामुळे लिओडोपाच्या ऍक्शनसाठी सर्व्हायव्हिंग न्यूरॉनचा नंबर फार महत्वाचा आहे. जसं जसं डिसीज प्रोग्रेस होतो तसं तसं सर्व्हायव्हिंग न्यूरॉनचा नंबरही कमी होतो आणि त्याच्यामुळे लिओडोपाची ऍक्शनही हळूहळू कमी होऊ शकते. तर लिओडोपा ब्लड ब्रेन बॅरियर क्रॉस करतो, सर्व्हायव्हिंग नायग्रोस्टाइडल न्यूरॉन मध्ये एंटर होतो किंवा सर्व्हायव्हिंग डोपामिनर्जिक न्यूरॉन मध्ये एंटर होतो आणि डोपामाइन मध्ये कन्वर्ट होतो आणि तिथं तो स्टोअर होतो आणि अकॉर्डिंग टू द नीड रिलीज होतो स्ट्रायटम मध्ये. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके. ड्रॉबॅक तुम्हाला मी सांगितलं, 95% पेक्षा जास्त लिओडोपा पेरिफेरल डोपा डिकार्बोक्सिलेज एन्झाईमनी डोपामाइन मध्ये ब्लड ब्रेन बॅरियरच्या बाहेरच कन्वर्ट होतो आणि फक्त 1 ते 2% ब्लड ब्रेन बॅरियर क्रॉस करतो. म्हणून जेव्हा आपण अलोन यूज करतो लिओडोपा, फक्त ऍक्शनसाठी 1 ते 2% यूज होतो. आता जो बाहेर डोपामाइन तयार झालेला आहे तो ब्लड ब्रेन बॅरियर क्रॉस करणार नाही, पण बाहेर जे सिटी झेड जो आहे तो ब्लड ब्रेन बॅरियरच्या बाहेर लोकेटेड असतो, तिथले डोपामाइन रिसेप्टर ऍक्टिव्हेट होतात, ओमिटिंग होऊ शकते. त्यानंतर ब्लड व्हेसल, हार्ट याच्यावरही हा डोपामाइन ऍक्ट होऊ शकतो. तर डोपामाइन हा डोपामाइन रिसेप्टरवर तर ऍक्ट होतोच, प्लस बीटा आणि अल्फा रिसेप्टरवरही तो ऍक्ट होतो. हे तुम्हाला ANS मध्ये आपण डिस्कस केलेलं आहे. त्यामुळे साईड इफेक्ट होऊ शकतात. बरोबर आहे, ते तुम्हाला लक्षात. नॉशिया, ओमिटिंग, पाल्पिटेशन, टॅकिकार्डिया. ओके. अरेथमिया जे आहे त्याची चान्सेस वाढता, अंजायनाचा अटॅक प्रेसिपिटेट होऊ शकतो. हे तुम्हाला लक्षात ठेवायचे. आता मेकॅनिझम झाली. त्यानंतर लिओडोपा कार्बिडोपाचे ऍडव्हान्टेज मी तुमच्याशी नंतर डिस्कस करणार आहे. आता फार्मॅकोलॉजिकल ऍक्शन्स मध्ये काय काय ऍक्शन्स दिसू शकतात. आता फार्मॅकोलॉजिकल ऍक्शन्स तुम्हाला डिटेलमध्ये एक्सपेक्टेड नाहीये, कारण 7 मार्काचा क्वेश्चन साठी एवढं डिटेल तुम्ही लिहू शकत नाही. फक्त कोणकोणते सिस्टीम लक्षात ठेवायचे जिथे ऍक्शन होऊ शकते. तर हा ड्रग CNS शी रिलेटेड आहे, तर CNS ऍक्शन याच्यात CVS ऍक्शन आहेत. त्यानंतर CTZ आणि एंडोक्राईन ह्या तुम्हाला लक्षात ठेवायचे. तर CNS मध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचे की सिम्पटमॅटिक इम्प्रुव्हमेंट पार्किन्सनच्या पेशंटमध्ये दिसते. मग त्यामध्ये जे सिम्पटम्स आहेत ते इम्प्रूव्ह होतात, जसं हायपोकायनेसिया, रिजिडिटी हे पहिले रिझॉल्व्ह होणार. नंतर ट्रिमर पण रिझॉल्व्ह होणार. पोस्चर, गेट, हँड रायटिंग, स्पीच, फेशियल एक्सप्रेशन, मूड, सेल्फ केअर, इंटरेस्ट इन लाईफ इम्प्रूव्ह होतो. ह्या सर्व गोष्टी हळूहळू इम्प्रूव्ह होतात, परंतु डिमेन्शिया इम्प्रूव्ह होत नाही. आणि सुरुवातीला जर स्टार्टिंगला आपण ड्रग दिला तर कम्प्लीट म्हणजे बेनिफिटचे चान्सेस असतात, पण जसं जसं डिसीज प्रोग्रेस होतो तर बेनिफिट हळूहळू कमी होतात, कारण सर्व्हायव्हिंग न्यूरॉन हळूहळू कमी होत जातात. तर हा एक चांगला CNS इफेक्ट आहे, जे सिमटम्स इम्प्रूव्ह होतात. ओके, सिमटम्स इम्प्रूव्ह होतात, बरोबर आहे. परंतु आता डोपामाइन हा बेसल गँगलियामध्ये वाढणार आहे, तसाच लिम्बिक सिस्टीम मध्ये जे लिओडोपा एंटर झालाय तर लिम्बिक सिस्टीम मधली डोपामाइनची लेवल तो वाढू शकतो, आणि लिम्बिक सिस्टीम मधले डोपामाइनची लेवल वाढली तर सायकोलॉजिकल डिस्टर्बन्स होतो, म्हणजे एक्साइटमेंट वाढतं, इव्हन सायकोसिस होतं. म्हणजे सायकोसिस इज वन ऑफ द ऍडव्हर्स इफेक्ट. तर थोडक्यात काय, पार्किन्सोनिझम ट्रीट करताना लिओडोपा यूज केला तो सायकोसिस ऍडव्हर्स इफेक्ट होतो.
आणि सायकोसिस ट्रीट करताना आपण अँटी डोपामिनर्जिक ड्रग न्यूरोलेप्टिक क्लोरप्रोमॅझिन हॅलोपेरिडॉल जर यूज केले ओल्डर अँटीसायकोटिक तर त्यांनी पार्किन्सोनिझम नावाचा ऍडव्हर्स इफेक्ट होतो, हे तुम्हाला लक्षात ठेवायचे. सीव्हीएस रिलेटेड पेरिफेरली जे डोपामाइन तयार झालेला आहे तो हार्टवर ऍक्ट होऊन बीटा 1 रिसेप्टरवर टॅकिकार्डिया होऊ शकतो. त्याचप्रमाणे सीव्हीएस रिलेटेड पोस्चरल हायपोटेन्शन ऍडव्हर्स इफेक्ट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. तर एक लक्षात घ्या, आपण डोपामाइन, डोबिटामाइन, हायपोटेन्शन, हायपोटेन्सिव्ह शॉक असेल त्यात यूज करतो ब्लड प्रेशर वाढायला. मग हे डोपामाइनने पोस्चरल हायपोटेन्शन कसं होतं? तर हा जो इफेक्ट आहे तर हा जो लिओडोपा ब्रेन मध्ये जातो त्यामध्ये गेल्यावर डोपामाइन मध्ये कन्वर्ट होतो. तर तो सेंट्रल डोपामाइनची ऍक्शन काय आहे की सेंट्रल सिम्पॅथेटिक आउटफ्लो ते कमी करतात, त्यामुळे पोस्चरल हायपोटेन्शन होतं. त्यामुळे पोस्चरल हायपोटेन्शन इज ए सेंट्रल ऍडव्हर्स इफेक्ट ऑफ लिओडोपा, नॉट ए पेरिफेरल ऍडव्हर्स इफेक्ट, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि हळूहळू ह्या दोन्ही गोष्टीला टॉलरन्स डेव्हलप होतो. सीटीझेड स्टिम्युलेट होऊन नॉशिया वॉमिटिंग होतं, त्यालाही टॉलरन्स डेव्हलप होतं. लिओडोपा इंड्यूस वॉमिटिंगला ट्रीट करण्यासाठी डॉमपिरिडॉन आणि मेटोक्लोप्रामाइड पैकी डॉमपिरिडॉन ड्रग बेटर आहे, कारण मेटोक्लोप्रामाइड जरी इफेक्टिव्ह असला तरी तरी तो जस्ट एक मिनिट हा. लिओडोपा इंड्यूस वॉमिटिंगसाठी डॉमपेरिडॉन आपण मेटोक्लोप्रामाइड पेक्षा प्रेफर करतो, कारण दोन्ही जरी वॉमिटिंग प्रिव्हेंट करत असेल तर मेटोक्लोप्रामाइड ब्लड ब्रेन बॅरियर क्रॉस करतो, त्यामुळं तो लिओडोपाची ऍक्शन जी आहे ती इंटरफिअर करू शकतो बेसल गँग्लियामध्ये. डॉमपेरिडॉन ब्लड ब्रेन बॅरियर क्रॉस करत नाही, तो ब्लड ब्रेन बॅरियरच्या बाहेर जे सीटीझेड आहे त्याच्यावर D2 ब्लॉकिंग ऍक्शनमुळे वॉमिटिंग प्रिव्हेंट करेल, पण तो लिओडोपाची ऍक्शन इंटरफिअर करणार नाही. तर ड्रग ऑफ चॉईस टू ट्रीट लिओडोपा इंड्यूस वॉमिटिंग जर विचारलं तर डॉमपेरिडॉन तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. एंडोक्राईन साईड इफेक्ट जे आहे तर डोपामाइन हॅज इनिबिटरी इफेक्ट ऑन प्रोलॅक्टिन रिलीज, हे तुम्हाला लक्षात ठेवायचे. आणि त्यामुळे लिओडोपा दिल्यानंतर प्रोलॅक्टिन लेवल ही डिक्रीज होते. तर हे फार्मॅकोलॉजिकल ऍक्शन तुम्हाला माहीत झाल्यात. फार्मॅकोलॉजिकल ऍक्शन वरून तुम्हाला साईड इफेक्ट लक्षात राहतील: नॉशिया, वॉमिटिंग, पोस्चरल हायपोटेन्शन, टॅकिकार्डिया. ओके, त्यामुळं अरेथमियाची रिस्क वाढते, ते तुम्ही लक्षात ठेवू शकता. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्याच्यावरून लक्षात ठेवायच्या आहे. आता फार्माकोकायनेटिक्स मध्ये वेल ऍब्सॉर्ब फ्रॉम इंटेस्टाइन फ्रॉम ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट सिस्टीम, viability affected by gastric emptying and food containing amino acid, metabolized by COMT and MAO-B enzyme, and THAP is 1 to 2 hour excreted through urine. ओके, हे झालं त्याचं फार्मेकोकायनेटिक. लॉंग क्वेश्चन मध्ये फार्मेकोकायनेटिक तुम्हाला विचारणार नाही. आता ऍडव्हर्स इफेक्ट कॉन्सन्ट्रेशन तुम्हाला द्यायचं आहे, कारण बाकी गोष्टी तुम्ही लिहू शकता. ऍडव्हर्स इफेक्टला थोडे काही ऍडव्हर्स इफेक्ट त्यांचे क्लासिकल आहे. प्रत्येक म्हणजे ऍडव्हर्स इफेक्ट ड्रगचे जे आहेत त्यामध्ये काही कॉमन ऍडव्हर्स इफेक्ट असतात, जसं नॉसिया, वॉमिटिंग आहे. परंतु पार्किन्सोनिझम मध्ये जेव्हा आपण लिओडोपा यूज करतो त्यावेळेस क्लासिकल ऍडव्हर्स इफेक्ट काही पेशंट मध्ये दिसतात, ते तुम्हाला सांगणार आहेत. तर जे ऍडव्हर्स इफेक्ट आहेत ऍट द इनिशिएशन ऑफ थेरपी कोणते होतात आणि प्रोलॉंग यूज केल्यानंतर कोणते होतात हे तुम्हाला माहित पाहिजे. तर सुरुवातीला नॉशिया, वॉमिटिंग हा ऍडव्हर्स इफेक्ट दिसतो ड्यू टू सिम्युलेशन ऑफ सीटीझेड बाय डोपामाइन विच इज फॉर्म पेरिफेरली, आणि हळूहळू त्याला टॉलरन्स डेव्हलप होतो. ओके, त्यानंतर दुसरा आहे पोस्चरल हायपोटेन्शन. It is due to central action of levodopa. Levodopa convert into dopamine in the brain, and that dopamine inhibit central sympathetic outflow that results in postural hypotension and slowly tolerance develop to this action also. Okay. Third, cardiac arrhythmia due to stimulation of beta 1 receptor present on the heart. Cardiac arrhythmia होऊ शकतो. नंतर एक्झासर्बेशन ऑफ अँजायना, इट इज ड्यू टू स्टिम्युलेशन ऑफ बीटा 1 रिसेप्टर प्रेझेंट ऑन हार्ट. म्हणजे
जे बाहेर लिओडोपाचं कन्व्हर्जन डोपामाइन मध्ये होतं, तो डोपामाइन हार्ट, ब्लड वेसल, CTZ वर ऍक्ट होतो. तर हार्टवर तो बीटा 1 रिसेप्टरवर ऍक्ट होतो आणि बीटा 1 रिसेप्टर स्टिम्युलेट झाले तर हार्ट रेट वाढतो. खूप सारा जास्त हार्ट रेट वाढलं तर कार्डियक अरेथमिया होणार आणि वर्क ऑफ द हार्ट वाढणार. वर्क ऑफ द हार्ट वाढलं तर अंजायनाच्या पेशंटमध्ये एक्झासर्बेशन ऑफ अंजायना होऊ शकतं. आणि अजून एक ऍडव्हर्स इफेक्ट दिसून येतो, अल्टर टेस्ट सेन्सेशन. हे 5 ऍडव्हर्स इफेक्ट तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे, ते इनिशिएशन ऑफ द थेरपीमुळे दिसून येतात. आता आफ्टर प्रोलॉंग यूज नंतर काही ऍडव्हर्स इफेक्ट दिसतात. तर इनिशिएशन ऑफ थेरपीला नॉशिया, वॉमिटिंग, पोस्चरल हायपोटेन्शन, कार्डियक अरिथमिया, एक्झासर्बेशन ऑफ अँजायना, अल्टर टेस्ट सेन्सेशन. ऍडव्हर्स इफेक्ट्स इन आफ्टर प्रोलॉंग थेरपी. खूप दिवस लिओडोपा यूज केल्यानंतर ॲबनॉर्मल मुवमेंट्स दिसून येतात, त्याला डिस्कायनेसिया असं म्हणतात. मग पेशंटला फेशियल टिक्स येतात. फेशियल टिक्स म्हणजे काय? इनव्हॉलंटरी रिपीटेड स्पाझम ऑफ द फेस अँड नेक मसल. मग त्यात डोळे ब्लिंक होतात, नोज रिंकलिंग होतं. ओके. त्याचप्रमाणे ग्रायमसिंग, जे फेशियल मसल आहेत त्यांचे कॉन्ट्रॅक्शन झाल्यामुळे ग्रायमसिंग नावाचं मॅनिफेस्टेशन दिसतं. ओके. टंग थर्स्टिंग. टंग थर्स्टिंग मध्ये काय होतं की जी टंग आहे ती 2 दाताच्या मधून बाहेर काढण्याचा पेशंट प्रयत्न करतो, त्याला टंग थर्स्टिंग असं म्हणतात. आणि लिम्बच्या ॲबनॉर्मल मुवमेंट ही काही पेशंट मध्ये दिसतात, त्याला कोरिओ ॲथेटॉइड मुवमेंट्स असं म्हणतात. तर त्याला आपण ॲबनॉर्मल मुवमेंट किंवा डिस्कायनेझिया, ऍटलिस्ट तुम्ही डिस्कायनेझिया, ॲबनॉर्मल मुवमेंट हा वर्ड लिहिला तरी चालू शकतो. आणि हे कशामुळे होतं की लिओडोपा ब्रेन मध्ये गेल्यानंतर, ओके, डोपामाइन मध्ये कन्वर्ट होतो. ओके. आणि एक्सिस डोपामाइन ब्रेन मध्ये झाल्यामुळं ह्या ॲबनॉर्मल मुवमेंट दिसून येऊ शकतात, डिस्कायनेसिया. आणि ह्या ऍडव्हर्स इफेक्टला टॉलरन्स डेव्हलप होत नाही, डोस रिडक्शन कमी होऊ शकतं. लिओडोपा कार्बिडोपा कॉम्बिनेशन आपण दिलं तर हा ऍडव्हर्स इफेक्ट उलट वाढू शकतो, कारण लिओडोपा कार्बिडोपामुळं जास्त लिओडोपा ब्रेन मध्ये येतो. लक्षात आलं? तर हे झाले ॲबनॉर्मल मुवमेंट्स काही पेशंट मध्ये दिसतात. तुम्हाला मी सांगितलं की लिम्बिक सिस्टीम मध्ये जर डोपामाइन एक्सिस झाला तर बिहेव्हरल ॲबनॉर्मॅलिटी पेशंट मध्ये दिसून येते. बिहेव्हरल ॲबनॉर्मॅलिटी मध्ये एन्झायटी, नाईटमेअर्स, डिप्रेशन, मॅनिया, हॅल्युसिनेशन, मेंटल कन्फ्युजन, फ्रँक सायकोसिस हे साईड इफेक्ट्स दिसून येतात. इट इज ड्यू टू एक्सिस डोपामाइन ऍक्शन इन लिम्बिक सिस्टीम. आणि त्यामुळं सायकोटिक इलनेस असेल तर त्या पेशंटला लिओडोपा कॉन्ट्रा इंडिकेटेड असतो. आणि लिओडोपा कार्बिडोपा कॉम्बिनेशन आपण यूज केलं तर हा ऍडव्हर्स इफेक्ट पण ऍसेंच्युएट होऊ शकतो. ओके. त्यानंतर तिसरा जो आहे तिसरा जो ऍडव्हर्स इफेक्ट दिसतो तो फ्लक्च्युएशन इन द मोटार रिस्पॉन्स. हा तिसरा ऍडव्हर्स इफेक्ट आफ्टर प्रोलॉंग थेरपी दिसतो. म्हणजे 2 ते 5 वर्ष लिओडोपा यूज केला तर हा ऍडव्हर्स इफेक्ट देतो. आता हा ऍडव्हर्स इफेक्ट ऍक्च्युअली ड्रगमुळे दिसतो का डिसीज प्रोग्रेशनमुळे दिसतो हे क्लिअर नाही. कारण मी तुम्हाला सांगितलं की लिओडोपाच्या ऍक्शनसाठी सर्व्हायव्हिंग न्यूरॉन महत्वाचे आहे. आणि जसं जसं एज पुढे जातं, आजार पुढे जातो, जास्त दिवसांचा आजार होतो तर सर्व्हायव्हिंग न्यूरॉनचा नंबरही कमी होतो. त्यामुळे लिओडोपा जरी ब्रेनमध्ये आला तर सर्व्हायव्हिंग न्यूरॉन कमी झाल्यामुळं तो स्टोअर होऊन कन्व्हर्ट व्हायला पॉसिबल होत नाही त्याला. आणि त्याच्यामुळं लिओडोपाचा इफेक्ट कमी कमी होतो. तर त्याला विअरिंग ऑफ इफेक्ट असं म्हणतात, एन डोस डिटोरिएशन. आणि ग्रॅज्युअली तो ऑन ऑफ इफेक्ट मध्ये कन्वर्ट होतो. म्हणजे कधी पेशंटला चांगलं वाटतं, कधी सिम्टम दिसतात. तर फ्लक्च्युएशन इन द रिस्पॉन्स. ओके. तर इट इज ऍक्च्युली ड्रगचा साईड इफेक्ट नसून हा डिसीज प्रोग्रेशन झाल्यामुळं येणारा इफेक्ट आहे. ओके. आणि त्यामुळं लिओडोपा कार्बिडोपा कॉम्बिनेशन यूज केलं तर मी तुम्हाला सांगितलं होतं की बिहेव्हरल इफेक्ट सेंट्रल ऍडव्हर्स इफेक्ट मधले बिहेव्हरल इफेक्ट वाढतात, ऍडव्हर्स इफेक्ट जास्त दिसून येतील. डिस्कायनेसिया जास्त दिसून येईल कारण लिओडोपा जास्त ब्रेन मध्ये आल्यामुळं. पण फ्लक्च्युएशन इन मोटार परफॉर्मन्स जो आहे तो लिओडोपा कार्बिडोपा कॉम्बिनेशननी कमी होतो, हे तुम्हाला लक्षात ठेवायचंय. ओके. तर फ्लक्च्युएशन इन मोटर रिस्पॉन्स मध्ये विअरिंग ऑफ इफेक्ट आणि ऑन ऑफ इफेक्ट, ओके, हे 2 इफेक्ट तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे.
ओके, आता हे डिटेलमध्ये तुम्हाला तेवढा वेळ नाहीये, अर्धा पाऊण तासात तुम्हाला तो क्वेश्चन, अर्ध्या तासापेक्षा कमी वेळ आहे. त्यामुळे तुम्ही जरी फ्लक्च्युएशन इन द मोटर रिस्पॉन्स, त्यात विअरिंग ऑफ इफेक्ट, ऑन ऑफ इफेक्ट, बिहेव्हिअरल इफेक्ट मध्ये फ्रँक सायकोसिस आणि ॲबनॉर्मल मुवमेंट्स, एवढ्या 3 गोष्टी जरी ऍडव्हर्स इफेक्ट विथ सीन आफ्टर प्रोलॉंग यूज लिहिलं तरी चालू शकतात. तर युजल डोस टू 50 मिलीग्रॅम बीडी आहे. ग्रॅज्युअली इन्क्रीज केला तर 2 ते 3 ग्रॅम पर डे पर्यंत यूज करू शकतो. आता लॉंग क्वेश्चनचा जो पार्ट आहे, इंटरॅक्शन तुम्हाला एक्झाम मध्ये कोणीही विचारणार नाहीत. तरी पण तुम्हाला काही गोष्टी मी सांगतो डे टू डे क्लिनिकल प्रॅक्टिस पॉईंट ऑफ व्ह्यू. पायरिडॉक्सिन नावाचा जो व्हिटॅमिन आहे, तर तो पेरिफेरल डोपा डिकार्बोक्झिलेज एन्झाईमला को फॅक्टर म्हणून ऍक्ट होतं. म्हणजे पायरिडॉक्सिन दिला तर पेरिफेरल डोपा डिकार्बोक्झिलेज एन्झाईम चांगल्या प्रकारे काम करतो. त्यामुळे बाहेरच लिओडोपाचं कन्व्हर्जन डोपामाइन मध्ये जास्त होतं, म्हणजे लिओडोपाचा इफेक्ट कमी होतो. त्यामुळे जेव्हा लिओडोपा अलोन देत असतो त्यावेळेस पायरिडॉक्सिन आपण यूज नाही करायला पाहिजे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. कारण तो पेरिफेरल डोपा डिकार्बोक्सिलेज एन्झाईम ला ऍक्टिव्हेट जास्त करून बाहेरच लिओडोपाचं डोपामिन मध्ये कन्व्हर्जन वाढेल, त्यामुळे ब्रेन मध्ये कमी लिओडोपा जाईल. तर पायरिडॉक्सिन बरोबर लिओडोपा आलून द्यायचा नाही, बरोबर आहे. परंतु जर डोपा डिकार्बोक्सिलेज इन्हिबिटर, पेरिफेरल डोपा डिकार्बोक्सिलेज इन्हिबिटर कार्बिडोपा आपण लिओडोपा बरोबर यूज करत असू, तर पायरिडॉक्सिन देऊन लिओडोपाची ऍक्शन काही कमी होणार नाहीये. उलट म्हणजे आपण म्हणू शकतो की पॅरिडॉक्सिन आपण लिओडोपा अलोन बरोबर देत नाही, पण लिओडोपा कार्बिडोपा कॉम्बिनेशन यूज करत असू तर त्यात पायरिडॉक्सिन दिल्याने लिओडोपाचा इफेक्ट रिव्हर्स होत नाही. त्यानंतर डोपामाइन अँटागोनिस्ट जर आपण यूज केले, ओके, तर लिओडोपाचा इफेक्ट कमी होणार आहे. कारण डोपामाइन अँटागोनिस्ट डी टू रिसेप्टर ब्लॉक करतात. मग लिओडोपाचं डोपामाइन मध्ये कन्व्हर्जन झालं तरी पण डोपामाइन डी टू रिसेप्टरवर ऍक्ट होत नाही, कारण डी टू अँटागोनिस्ट आपण ऑलरेडी पेशंटला चालू केलेले आहेत. तर त्यामुळं मेटोक्लोप्रामाइड किंवा क्लोरप्रोमॅझिन, हॅलोपेरिडॉल हे ड्रग दिले तर लिओडोपाचा इफेक्ट येणार नाही. त्यानंतर अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग्स बरोबर इंटरॅक्शन काय आहे, की हे ड्रग पोस्चरल हायपोटेन्शन करतं लिओडोपा, आणि पेशंटला अँटी हायपरटेन्सिव्ह चालू असेल तर जास्त चान्सेस वाढतात मग, ठीक आहे. त्यानंतर ऍट्रोपिन आणि अँटी पार्किन्सोनियन अँटीकोलिनर्जिक ड्रग. आता अँटी पार्किन्सोनियन अँटीकोलिनर्जिक ड्रग जे आहेत किंवा ऍट्रोपिन आहे, तर ते काय करतात की लिओडोपाचं जे गॅस्ट्रिक एम्प्टिंग जे आहे ते डिले करतात. त्यामुळे लिओडोपाचं ऍब्सॉर्प्शन एफेक्ट होतं, बरोबर आहे. लिओडोपा पेरिफेरल डोपा डिकार्बोक्सिलेज एन्झाईमने तिथं इनहिबिट, तिथं तो कन्व्हर्ट होतो डोपामाइन मध्ये, जास्त ऍब्सॉर्प्शन कमी होतं लिओडोपाचं. आणि त्यामुळं ती एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे की ऍट्रोपिन किंवा अँटीकोलिनर्जिक ड्रग लिओडोपाचं ऍब्सॉर्प्शन एफेक्ट करू शकतं, परंतु ते ऍडिटिव्ह म्हणून पण ऍक्ट होऊ शकतं. अँटीकोलिनर्जिक ऍक्शननी ऍसिटिल कोलिनची लेवल ब्रेन मधली कमी होऊ शकते. मग सेंट्रली ऍक्टिंग अँटीकोलिनर्जिक यूज केला तर त्यांनी तो ऍडिशनल बेनिफिशियल इफेक्ट जो आहे ऍसिटिल कोलिनचा ऍक्शन कमी करणारा, तो इफेक्ट दिसल्यामुळे थेरापेटिक बेनिफिट भेटू शकतं. ओके, आता तुम्हाला 4 मार्कला क्वेश्चन असा येऊ शकतो, लिओडोपा कार्बिडोपा कॉम्बिनेशन रॅशनली आहे का इरॅशनल, किंवा हे कॉम्बिनेशन रॅशनल का आहे, तर तुम्हाला त्या गोष्टी माहीत पाहिजे. तर कार्बिडोपा किंवा बेनसराजाईड हे पेरिफेरल डिकार्बोक्सिलेज इन्हिबिटर आहेत. हे ड्रग ब्लड ब्रेन बॅरियर क्रॉस करत नाही, म्हणजे हे ड्रग सेंट्रल डोपा डिकार्बोक्सिलेज एन्झाईम इन्हिबिट करत नाही. मग ह्या ड्रगचा रोल काय आहे, की हे ड्रग पेरिफेरल डोपा डिकार्बोक्सिलेज एन्झाईम इन्हिबिट करून पेरिफेरल लिओडोपाचं कन्व्हर्जन डोपामाइन मध्ये इन्हिबिट करतात. त्यामुळं जास्त लिओडोपा ब्रेन मध्ये जातो आणि ब्रेन मधला सेंट्रल डोपा डिकार्बोक्सिलेज एन्झाईम कार्बिडोपा किंवा बेनसराजाईडने इनिबिट होत नाही, कारण कार्बिडोपा किंवा बेनसराजाईड ब्लड ब्रेन बॅरियर क्रॉस करत नाहीत. त्यामुळं ब्रेनमध्ये जो लिओडोपा जातो तो सेंट्रल डोपा डिकार्बोक्सिलेज एन्झाईमने चांगल्या प्रकारे डोपामाइन मध्ये कन्वर्ट होऊ शकतो. म्हणजेच कार्बिडोपा, बेनसराजाईड
लिओडोपाची एंट्री ब्रेनमध्ये जास्त करण्यास मदत करतात आणि त्यामुळं आपण लिओडोपा कार्बिडोपा कॉम्बिनेशन किंवा लिओडोपा बेन्झाराझाईल कॉम्बिनेशन यूज केल्याचा फायदा आहे. तर कोणकोणते फायदे होऊ शकतात, कोणकोणते ऍडव्हान्टेज येऊ शकतात, त्यामुळं ते मी तुमच्याशी डिस्कस करत आहे. बेनिफिट्स काय आहे? तर जास्त लिओडोपा ब्रेनमध्ये जाणार, बरोबर. पेरिफेरल डोपामाइन फॉर्मेशन नाही होणार आणि पेरिफेरल डोपामाइन बनला नाही तर पेरिफेरल साईड इफेक्ट नाही होणार, बरोबर आहे. आता जास्त लिओडोपा ब्रेन मध्ये गेलं तर लिओडोपाचा जो डोस आहे तो कमी होऊन जातो. म्हणजे टी हाफ लिओडोपाचा वाढतो आणि त्याच्यामुळं डोस इज रिड्यूस टू 1/4. म्हणजे लिओडोपा अलोन यूज करताना जो डोस होता त्याच्या फक्त 25% डोस लागतो लिओडोपाचा जर आपण कार्बिडोपा ऍड केलं तर. पहिला गोष्ट. पेरिफेरल साईड इफेक्ट जसं नॉशिया वॉमिटिंग आहे, कार्डियक कॉम्प्लिकेशन जसं अरेथमी आहे, एक्झासर्बेशन ऑफ अँजायना आहे, ते कमी होणार आहेत. ओके. त्यानंतर पायरिडॉक्सिन आपण लिओडोपा अलोन असताना यूज करायचं नाही पाहिलं होतं, कारण पायरिडॉक्सिन लिओडोपाचा इफेक्ट कमी करतं, रिव्हर्स करतं म्हणू शकतो आपण, कारण तो पेरिफेरल डोपा डिकार्बोक्सिलेज एन्झाईमला जास्त ऍक्टिव्हेट होतो करतो, तो ऍज ए को फॅक्टर म्हणून ऍक्ट होतो. पण जर आपण कार्बिडोपा क्लिओडोपा बरोबर यूज केलेला असेल तर पायरिडॉक्सिन त्या कार्बिडोपा पेरिफेरल डोपा डिकार्बोक्सिलेज एन्झाईमला जास्त ऍक्टिव्हेट करू शकणार नाही, कारण तो एन्झाईम इनिबिट केलेला आहे कार्बिडोपाने. म्हणजे पायरिडॉक्सिन रिव्हर्सल लिओडोपा इफेक्ट लिओडोपा कार्बिडोपा कॉम्बिनेशन बरोबर दिसणार नाही. आता ऑन ऑफ इफेक्ट जो आहे मी तुम्हाला सांगितला, तर लिओडोपा कार्बिडोपा कॉम्बिनेशन जर यूज केलं तर ऑन ऑफ इफेक्ट किंवा फ्लक्च्युएशन इन द रिस्पॉन्स ही मिनिमाइज होईल. म्हणजे हा सेंट्रल जो ऍडव्हर्स इफेक्ट होता तो पण कमी होणार आहे. ओके, ठीक आहे. डिग्री ऑफ इम्प्रुव्हमेंट इज हायर आणि इफिकेसी पण जास्त असते. हे ऍडव्हान्टेज झाले. म्हणजे हे तुम्हाला पाठच करायचे आहेत. लिओडोपा कार्बिडोपा कॉम्बिनेशनचे ऍडव्हान्टेज: डोस इज रिड्यूस टू 1/4, नॉशिया वॉमिटिंग नॉट प्रॉमिनंट, कार्डियक कॉम्प्लिकेशन मिनिमाइज होता, पायरिडॉक्सिन रिव्हर्सल इफेक्ट कॅन नॉट ऑकर, ऑन ऑफ इफेक्ट मिनिमाइज होतात. ऍटलिस्ट हे तरी आले पाहिजे. आणि डिग्री ऑफ इम्प्रुव्हमेंट हायर आहे, इफिकेसी जास्त आहे या कॉम्बिनेशनची लिओडोपा अलोनपेक्षा. लक्षात आलं? ओके. त्यानंतर जे प्रॉब्लेम्स ह्या कॉम्बिनेशननी सॉल्व्ह होऊ शकत नाही किंवा वाढू शकतात असे कोणते आहेत? तर सेंट्रल काही ऍडव्हर्स इफेक्ट ऍसिंच्युएट होता. कोणते? डिस्कायनेझिया. ओके. इनव्हॉलंटरी मुवमेंट म्हणतो आपण, ते वाढणार. बिहेव्हिअरल ॲबनॉर्मॅलिटी वाढू शकते, कारण लिओडोपा जास्त ब्रेनमध्ये जातोय. पोस्चरल हायपोटेन्शनचे चान्सेस वाढतात, कारण पोस्चरल हायपोटेन्शन हा सेंट्रल ऍडव्हर्स इफेक्ट आहे. आणि एक्सेसिव्ह डे टाईम स्लीपीनेस. तर कोणते प्रॉब्लेम लिओडोपा कार्बिडोपा कॉम्बिनेशनने सॉल्व्ह होऊ शकत नाही, रॅदर वाढू शकता, हे तुम्हाला पण माहित पाहिजे. ते तुम्ही एक्झाम मध्ये लिहिणं महत्वाचं आहे. तर इनव्हॉलंटरी मुवमेंट, बिहेव्हिअरल ॲबनॉर्मॅलिटीज, पोस्चरल हायपोटेन्शन आणि एक्सेसिव्ह डे टाइम स्लीपीनेस हे प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही, रॅदर ऍसेंच्युएट होतात. हे तुम्हाला माहित पाहिजे. आपण हे जे कॉम्बिनेशन आहे लिओडोपा कॉम्बिनेशन कार्बिडोपा, हे कसं यूज करू शकतो? तर 1:10 किंवा 1:4 कॉम्बिनेशन. म्हणजे कार्बिडोपा 10 mg, लिओडोपा 100 mg, किंवा कार्बिडोपा 25 mg आणि लिओडोपा 100 mg ह्या कॉम्बिनेशन मध्ये यूज करू शकतो. तर हे झालं लॉंग क्वेश्चनचा पार्ट आपण आता डिस्कस केलेला आहे. लॉंग क्वेश्चनचा पार्ट आता संपलेला आहे. अजून शॉर्ट नोटसाठी काय येऊ शकतं बाकीचं मी डिस्कस करत नाही, कारण ते डिटेलमध्ये MBBS पॉईंट ऑफ व्ह्यू महत्वाचा आहे. तुमच्या दृष्टीने लिओडोपा कार्बिडोपा कॉम्बिनेशन पर्यंतचा पार्ट महत्वाचा आहे. नेक्स्ट, विच ड्रग रिस्पॉन्सिबल फॉर ड्रग इंड्यूस पार्किन्सोनिझम? तर D2 अँटागोनिस्ट ड्रग इंड्यूस पार्किन्सोनिझम. त्यामध्ये अँटीसायकोटिक ड्रग जे ओल्डर आहेत ते येतात, त्याला न्यूरोलेप्टिक असं नाव आहे. त्यात क्लोरोप्रोमॅझिन म्हणजे CPZ, हॅलोपेरिडॉल आणि मेटोक्लोप्रामाइड जो अँटीएमेटिक ड्रग आहे तोही लॉंग टर्म यूज केला तर ड्रग इंड्यूस पार्किन्सोनिझम दाखवू शकतो. हाऊ विल यू ट्रीट ड्रग इंड्यूस पार्किन्सोनिझम? तुम्हाला सांगायचं की लिओडोपा इज नॉट इफेक्टिव्ह इन ड्रग इंड्यूस पार्किन्सोनिझम. का नाही इफेक्टिव्ह ते आपण पाहिलेलं आहे की लिओडोपा जरी ब्लड ब्रेन बॅरियर क्रॉस झाला, डोपामाइन मध्ये कन्वर्ट झाला, तर D2 अँटागोनिस्ट ड्रगने
D2 रिसेप्टर ब्लॉक झालेले असतात बेसल गँग्लिया मधले, स्ट्रायटम मधले, त्यामुळे डोपामाइन D2 रिसेप्टरवर ऍक्ट होऊ शकत नाही. बरोबर आहे. त्यामुळे levodopa is not effective in drug induced Parkinsonism. So which drugs we should use in drug induced Parkinsonism? We should use anticholinergic drug, centrally acting anticholinergic drug, or antihistaminic drug having anticholinergic property. मग त्यासाठी तुम्हाला लक्षात ठेवायचं बेन्झहेक्झॉल, प्रोसायक्लिडिन, बायपिरिडिन हे अँटीकोलिनर्जिक ड्रग सेंट्रली ऍक्टिंग आहेत, ते आपण यूज करू शकतो. बेन्झहेक्झॉलला ट्रायहेक्झिफेनिडिन असेही म्हणतात आणि अँटीहिस्टॅमिनिकला एक प्रोमिथॅझिन ऑर्फिनॅड्रिन ही आपण ड्रग इंड्यूस पार्किन्सोनिझमला यूज करू शकतो. तर ही एक 2 मार्कचा क्वेश्चन तुम्हाला त्यावर येऊ शकतो. तर आपण एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू पार्किन्सोनिझम हा टॉपिक डिस्कस केलेला आहे ब्रीफमध्ये. तुम्ही एक्झाम ओरिएंटेड तुम्हाला इतकं जरी केलं तरीही मोर दॅन सफिशियंट आहे. ठीक आहे. आता नेक्स्ट पार्ट मी डिस्कस करणार आहे नेक्स्ट लेक्चरमध्ये, ते सिडेटिव्ह हिप्नोटिक ड्रग डिस्कस करणार आहे. ते पण मी एक्झाम ओरिएंटेड काय महत्वाचं आहे तेवढाच पार्ट मी डिस्कस करणार आहे. तर तुम्हाला मी आता ग्रुपवर आत्ताचं जे लेक्चरचं आहे त्याची लिंक तर पाठवेल आणि आधीच्या लेक्चर जे आहे मागच्या वर्षीचं डिटेल मधलं आहे ते त्याची पण लिंक पाठवेल. पण एक्झाम ओरिएंटेड जर तुम्हाला पाहिजे असेल तर आत्ता जे लेक्चर आपण घेतलेलं आहे तेवढा पाठ तुम्ही करावा. थँक्यू.